बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं अवघ्या राज्यात खळबळ उडाली होती. त्यांना न्याय मिळावा यासाठी आजही त्यांचा परिवार लढा देतोय. मात्र याच मसाजोगच्या सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झालाय. झालं असं की बीड जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या मसाजोग ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव करत स्वरूपानंद देशमुख तब्बल 92 मतांनी विजयी झाले. भावनिक मुद्द्यांवर रंगलेल्या या निवडणुकीत अखेर गावकऱ्यांनी विकासाच्या मुद्द्याला कौल दिल्याचं चित्र दिसलं. मागच्या निवडणुकीत अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यावेळी मोठ्या फरकानं विजयी झाले. दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही पोटनिवडणूक झाली होती. बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर झालेल्या या लढतीत अखेर मसाजोगकरांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल देत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणलंय. आरोप कुणी काय केले मला माहित नाही. मी पहिल्या दिवशी सांगत होतो माझे मतदार राजा माझ्या सोबत आहे. त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे. कोण कुठलंय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्या सोबत होती. मी पहिल्या बी सांगितलंय, मी या दोघर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो. हा विजय ही माझी जनता आहे. माझे जे तरुण वर्ग आहेत ज्यांनी दिवसाचा रात्र केला त्या सगळ्या तरुण मित्राचा हा माझा विजय आहे. माझ्या जनतेचा विजय, माझ्या गावातील स्वाभिमानी मतदारांचा विजय. हा काय नेमका विश्वास तुमच्यावरती मतदारांनी ठेवला? येणाऱ्या काळामध्ये फक्त गावातले आमचे काम कोण करू शकतो हे जनतेने ओळखून घेतलं आणि त्याच्यानुसार मला त्यांनी विजय केले. ही निवडणूक गाजवण्याचं आणखी एक कारण म्हणजे या निवडणुकीच्या काळात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगमधील सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी एका कैद्याला मारहाण केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर मग याच कैद्यानं आपल्यावर संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांना दबाव टाकून मारहाण झाल्याचं वदवून घेतल्याचं लेखी पत्र हे जेल प्रशासनाला दिल्याची बातमी आली. त्याचं ते पत्र देखील व्हायरल झालं. याच पत्रात मसाजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत संतोष देशमुख यांची पत्नी उभी आहे. तिला जिंकवण्यासाठी तू कराडच्या गँगवर आरोप कर असा दबाव टाकण्यात आल्याचे या पत्रात लिहिलं होतं. त्यामुळं मसाजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं. पण अखेर या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झाला. आता या पराभवाची कारणं काय आहेत याबद्दल आता धनंजय देशमुख काय बोलतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पण तुम्हाला या निकालावर काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका. बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.